आषाढी वारी संदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। आता या लोकांना पंढरपुरात प्रवेश नाही। आषाढी एकादशीला या लोकांना पंढरपूरमध्ये येता येणार नाही। पंढरपूर संस्थानाकडून कडक नियम लागू करण्यात आले आहे, ज्यामुळे या लोकांना पंढरपुरात बंदी। पंढरपूरच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच इतका मोठा निर्णय घेण्यात आला आहे, जिथे विशिष्ट प्रकारच्या लोकांना थेट पंढरपुरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे। या लोकांना पंढरपुरात प्रवेश मिळणार नाही आणि जर अशा प्रकारचे लोक वारीच्या मार्गात कुठे आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे। आषाढी एकादशीमध्ये अशा काही महिला आहेत किंवा काही पुरुष आहेत ज्यांना पंढरपूरमध्ये येण्यापासून पूर्णपणे निर्बंध लावण्यात आलेले आहेत। अशा काही महिला पुरुष जर वारीमध्ये दिसले तर त्यांना खूप मोठ्या त्रासाला समोर जावे लागेल, कारण की येणाऱ्या त्रासापासून वारीचं संरक्षण करण्यासाठी, वारीची पवित्रता जपण्यासाठी संस्थानाकडून तसेच प्रशासनाकडून महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहे। आता जे वारकरी, जे भाविक भक्त हे नियम पाळणार नाही त्यांना पंढरपुरात प्रवेश मिळणार नाही। मग कोणते असे ते नियम आहेत की ज्यामुळे पंढरपुरात प्रवेश मिळेल? जर तुम्हाला पंढरपुरात आषाढी एकादशीला दर्शन घ्यायचं असेल तर हे कोणते नियम आहेत हे लगेच जाणून घ्या। पहा, सध्या लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आळंदी आणि देहू या ठिकाणाहून संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान झाल्या आहेत। लाखो भक्तांचा मेळा, टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात अवघा आसमंत दुमदुमून गेला आहे। या दोन्ही पालख्या आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूर नगरीमध्ये 6 जुलै रविवार या दिवशी पोहोचणार आहे आणि याच दिवशी आषाढी एकादशीचा महासोहळा साजरा होणार आहे। हा सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने डोळ्याचं पार न फेडणारा क्षण असेल, कारण अखंड महाराष्ट्रच नव्हे संपूर्ण देशाचं दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या दर्शनाला कानाकोपऱ्यातून भक्त आलेले आहेत। पण याच गर्दीमध्ये काही महिला, काही पुरुष असे आहेत जे या लोकांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अनेक चुका करत असतात, गुन्हे करत असतात। याच लोकांसाठी यंदाची वारी अत्यंत धोकादायक आहे। या लोकांना आता वारीमधून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले। जे नियम हे लोक पाळणार नाही त्यांना बाहेर काढण्यात येणार। तर असे कोणते लोक आहेत, कोणते नियम आहे की ज्यांना, कोणत्या नियमानुसार लोकांना पंढरपुरात येता येणार नाही? सर्वात पहिला आणि महत्त्वाचा गट जो आहे, जो वारकऱ्यांना त्रास देत आहे, जो वारकऱ्यांचा श्रद्धेच्या नावाखाली त्यांची लूट करत आहे, त्यांना फसवणूक करत आहे, होय, अशा प्रकारचे महिला आणि पुरुष वारीमध्ये समाविष्ट झाले आहेत। जे गोरगरीब वारकऱ्यांचे, लहान मुलांचे किंवा जे वारीमध्ये सामील झालेले वारकरी जे आहेत, जे आपल्या श्रद्धेने पुढे चालत आहेत, ऊन वारा पावसाची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने चालत आहे, पण अशा प्रकारची जी लोक आहेत जी खास वारीमध्ये काही विशिष्ट उद्देश घेऊन आलेले आहेत आणि या उद्देशाचं ज्यावेळेस ते उघडकीस आलं तर त्यानंतर प्रशासनाने काही महत्त्वाचे नियम घालून दिलेले आहेत। मग त्या नियमामुळे अशा प्रकारचे व्यक्ती, महिला, पुरुष जर सापडले तर त्यांना पंढरपुरात प्रवेश नाही, अन्यथा त्या वारीमधून बाहेर काढण्यात येईल। तर तो उद्देश म्हणजे चोरीचा उद्देश। चोरीच्या उद्देशाने वारीत सामील होणाऱ्या टोळ्यांना प्रशासनाने आणि पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे। अशा महिला किंवा पुरुषांना वारीमध्ये दिसण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांना लगेच मोठ्या कारवाईला सामोरं जावे लागेल। लक्षात ठेवा, इतिहासात पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये अशा प्रकारच्या लोकांना बंदी घालण्यात आली आहे। जे लोक चोरीच्या उद्देशाने येतात त्या पुरुषांना, त्या महिलांना आता आषाढीच्या दिवशी पंढरपुरात प्रवेश करता येणार नाही आणि जर ते वारीत घुसले तर त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार। आता चोरटे जे आहेत, चोरटे लवकर लक्ष देत नाही, मग त्या महिला असेल, पुरुष असेल, त्या लवकर लक्ष देत नाही, पण पोलीस प्रशासनाचं लक्ष आता व्यवस्थितपणे त्यांच्यावर असलेलं आहे। त्यामुळे आता अशा प्रकारचे जर कुणी भाविक भक्त तुमच्या आसपास असतील जे कुठलं तरी सोंग घेऊन वारीमध्ये फिरत आहेत पण त्यांचा उद्देश हा दुसरा आहे, तर अशांची तुम्ही तातडीनं पोलिसांना किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती करून द्या, जेणेकरून त्यांच्यावर कारवाई होईल। दुसऱ्या नियमाअंतर्गत कोणते लोक बसतात की ज्यांना आता वारीमध्ये प्रवेश मिळणार नाही, ते म्हणजे आता लाखो भक्त त्या ठिकाणी चाललेले आहेत। मग त्यामध्ये बरेचसे मठ येतात। चंद्रभागेच्या काठी ते चालत असताना विविध प्रकारच्या मंदिरांमध्ये गर्दी होते आणि ज्यावेळेस गर्दी ज्या असतात तर या गर्दीमध्ये हे जे चोर असतात या गर्दीचा फायदा घेतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता याच्यामध्ये अजून एका प्रकारचे लोक असे आहेत की जे कुठले चोर भामटे नाहीये, कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये मनामध्ये दुसरा वाईट विचार नाहीये, पण अनावधानाने कुठल्या तरी चुका त्यांच्याकडनं होत आहेत। ती चूक काय आहे? ती चूक जरी निदर्शनास आली
तरी त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता आषाढी वारी म्हटलं की दात्यांची कमी नसते. हजारो लोक श्रद्धेने अन्नदान करतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानून ते वारकऱ्याची सेवा करतात. पण काही लोक या सेवेचा आदर करत नाही. काही जण हौशी गौशीने आलेले असतात, मजा मस्ती करायला किंवा फिरायला आलेले असतात, तर काही जण फक्त खाण्यासाठीच आलेले असतात. अनेक लोक गरजेपेक्षा जास्त अन्न ताटात वाढून घेतात आणि नंतर ते न खाता फेकून देतात. यामुळे अन्नाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. एका बाजूला काही वारकऱ्यांना अन्नाचा कणही मिळत नाही, तर दुसरीकडे अन्नाचे ढीग कचऱ्यात फेकले जातात. हा पांडुरंगाचा आणि त्या अन्नदात्याच्या श्रद्धेचा सर्वात मोठा अपमान आहे. त्यामुळे अन्नदान करणाऱ्या भाविकांना विनंती आहे, आपलं दान खरंच गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे का याची खात्री करा. गर्दी आणि गोंधळ न करता शिस्तीत अन्नदान करा. आणि जे वारकरी अन्न ग्रहण करत आहे त्यांना हात जोडून विनंती आहे, आपल्याला जेवढी भूक आहे तेवढंच अन्न ताटात घ्या. आपला एक घास वाचला तर तो दुसऱ्या भुकेल्या वारकऱ्याच्या कामीर. अन्नाचा अपव्यय करू नका. रस्त्यामध्ये कुठे अन्न टाकू नका. जे लोक अन्नाचा असा अपमान करतील त्यांना वारीचं पुण्य कसं लाभेल? एका अर्थानं अशा वृत्तीच्या लोकांना आता आषाढीच्या दिवशी पंढरपुरात येऊनही काही साध्य होणार नाही. त्यांनी लक्षात ठेवावं की अन्नाचा अपमान करणाऱ्या पांडुरंगाच्या दरबारात त्यांना मान मिळणार नाही आणि एका मोठ्या चुकीचा पश्चाताप त्यांना आयुष्यभर सहन करावा लागेल. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो थेट तुमच्या आणि तुमच्या परिवाराशी संबंधित आहे. अनेक जण संपूर्ण कुटुंब वारीला येतात व सोबत लहान मुलं असतात, वृद्ध आई वडील असतात. याच अफाट गर्दीमध्ये लहान मुलं चुकण्याची, हरवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या मुलांना एका क्षणासाठी नजरेआड होऊ देऊ नका. त्यांना कायम आपल्या सोबत ठेवा. गर्दीच्या ठिकाणी त्यांचा हात घट्ट धरून ठेवा. एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून करा, आपल्या मुलांच्या खिशात किंवा त्यांच्या बॅगेमध्ये एक चिठ्ठी ठेवा. त्या चिठ्ठीवर तुमचं पूर्ण नाव, पत्ता, 2-3 मोबाईल नंबर स्पष्ट अक्षरात लिहून ठेवा. देऊ न करो, पण तशी वेळ आली तर तुमचं मूल तुम्हाला लवकर शोधून देण्यास मदत होईल. ही चिठ्ठीमध्ये तुमच्या मुलासाठी एक सुरक्षा कवच आहे. तुम्हाला परत मिळवून देण्याचा तो एक पूल आहे. जर तुम्हाला कोणी अनोळखी व्यक्ती तुमच्यावर किंवा तुमच्या मुलं विचित्र प्रकारे लक्ष ठेवून आहे असं जाणवलं तर तात्काळ जवळच्या पोलीस बांधवांना किंवा वारीतील स्वयंसेवकाला याची माहिती द्या. घाबरू नका, पण सावध राहा. त्याचबरोबर आपल्या सोबत असणाऱ्या वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेण्याचं टाळा. प्रचंड गर्दी चेंगराचेंगरी होण्याची भीती असते, ज्या वृद्ध व्यक्ती लहान मुलांना इजा होऊ शकते. लक्षात ठेवा, पांडुरंग केवळ मंदिरात नाही तर तो पंढरीच्या कणाकणात आहे. तुम्ही चंद्रभागेच्या तीरावर स्नान केलं किंवा कळसाचं दर्शन घेतलं तरी तुम्हाला विठ्ठलाची भेट घडते. देवभक्ताच्या भावाचा भुकेला आहे, गर्दीचा नाही. जे पालक किंवा कुटुंबीय आपल्या मुलांची, वृद्धाची काळजी घेणार नाही, निष्काळजीपणा करतील, त्यांना तर मोठ्या त्रासाला आणि पश्चातापाला सामोरं जावं लागेल. तुमच्या एका चुकीमुळे वारीचा आनंद हिरावला जाऊ शकतो. त्यामुळे अशा बेजबाबदार लोकांना गर्दीच्या ठिकाणी येण्याचा मोह टाळला पाहिजे, अन्यथा त्यांनाही मोठा मानसिक त्रास सहन करावा लागेल. आता असेच काही महत्त्वाचे नियम आहे. या नियमाबरोबर आणखी काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. पाऊस ठिकठिकाणी सुरू आहे, काही ठिकाणी उघडलेला आहे. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी मध्यम तो जोरदार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्यासोबत छत्री, रेनकोट किंवा एखादी ताडपत्री किंवा एखादं प्लॅस्टिकचं आवरण असं काहीतरी आपण पावसापासून संरक्षण करता येईल असं आवश्यक साहित्य ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला काही आजार असतील, उदाहरणार्थ BP, शुगर, कोलेस्ट्रॉल अशा प्रकारचे नियमित गोळ्या घ्यायचे आजार असतील तर अशाच्या ज्या गोळ्या आहेत त्या पुरेशा प्रमाणात सोबत ठेवणं वारीच्या काळात ते खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा जर आठवण करून द्यायचं झालं तर चोरी करणाऱ्या महिलांची मंगळसूत्र, पुरुषांच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या टोळ्या वारीत मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्यामुळे मौल्यवान वस्तूंची जबाबदारी पूर्णपणे आपली आहे. प्रशासनाने बंदी घातली, पोलीस यंत्रणा सज्ज आहे, पण तरीही आपली सुरक्षा आपली जबाबदारी हे सूत्र लक्षात ठेवा. कारण अशा गुन्हेगारी वृत्तीच्या महिला पुरुषांना आता आषाढी वारी पंढरपुरात येण्यास बंदी आहे आणि जर ते आले तर त्यांना त्रास सहन करावा लागेल. तर या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आपली वारी पूर्ण करा. पंढरीचा पांडुरंग आपल्या सर्व भक्तांची आतुरतेने वाट पाहत आहे. प्रत्येकाला त्याचे दर्शन मिळावे, प्रत्येकाची वारी सुखरूप व्हावी हीच आमची इच्छा आहे. रांगेत उभे राहताना संयम ठेवा, धक्काबुक्की टाळा, एकमेकांना सहकार्य करा. हीच खरी वारी एका अर्थाने भक्तीचा सोहळा बनेल. या सर्व नियमांचं पालन करा. आपली वारी सुरक्षित आणि मंगलमय करा. तुमची वारी सुखकर, सुरक्षित आणि भक्तिमय हो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.